ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्त छत्रपती शिवाजीरात्र महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्याख्याते म्हणून प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे उपस्थित होते। प्रभारी प्राचार्य अरुण मित्र गोत्री यांच्या हस्ते प्रोफेसर डॉक्टर राजशेखर शिंदे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय मराठी विभाग यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी व्याख्याते म्हणून उपस्थित राहिलेले डॉक्टर शिंदे सर बोलताना म्हणाले, लोकमान्य टिळकांचा सोलापूरबद्दल असलेला संबंध कशा पद्धतीने घडून आला त्याबद्दलचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला। एकदा लोकमान्य टिळक प्रवास करत असताना त्यांची रेल्वे सोलापुरात कोळसा भरेपर्यंत थांबली। टिळक सोलापूरमध्ये उतरलेले होते। दुसरी एक गोष्ट म्हणजे भतगुणगी गावातील सावकारांची संपत्ती ब्रिटिश सरकारनं जप्त केली। यासंबंधी भतगुणीच्या सावकाराची संपत्ती परत प्राप्त करून देण्याकरिता लोकमान्य टिळकांच्या कायदेतज्ञ म्हणून चातुर्याची माहिती आपल्या भाषणामध्ये त्यांनी दिली। टिळक आगरकर यांच्या मैत्रीवर त्यांनी प्रकाश टाकला। शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं व काही वेळा त्यांच्यातला संघर्ष हा राजकीय सामाजिक सुधारणा यावरून झाल्याचा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी बोलताना ते म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत शाळेमध्ये जाणारे परंतु आपल्या विद्वत्तेनं संपूर्ण देशाला साहित्याच्या क्षेत्रातील एक अनमोल असे रत्न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। अण्णाभाऊ साठेंनी अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे, नाटकं लिहिली। आपल्या साहित्यातून तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राला मुंबई मिळावी याकरिता साहित्यातून जनजागृती कशा पद्धतीने केली याचा आढावाही या प्रसंगी त्यांनी दिला। या दोन्ही महान व्यक्ती ज्या स्वातंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टिळक व आगरकर यांनी प्रयत्न केले, अण्णाभाऊंनी देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळावी याकरिता साहित्यातून जनजागृती केली असंही ते यावेळी म्हणाले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य अरुण मित्र गोत्री उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक पाहुण्यांची ओळख राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर युवराज सुरवसे यांनी करून दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक भुसे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर मोटे यांनी केलं। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष गवळी, डॉक्टर अरुण सोनकांबळे, डॉक्टर अभिमन्यू ओहोळ, डॉक्टर नागेश गायकवाड, डॉक्टर वाल्मिक कीर्तिकर, शिक्षकेतर कर्मचारी राजाभाऊ घंदुरे, शहाजी जाधव, महेश डेंगळे, संतोष अलकुंटे, संजय थिटे, दत्ता भोसले, केशव लोंढे व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।